कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर आपल्या श्रद्धेचेही आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले। आळंदी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी आहे। वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले असून वारकरी भवन उभारणी, दिंड्यांसाठी अनुदान आणि वारकरी विमा योजना यांसारखे निर्णय त्यात आहेत। मंदिर हे संस्कार केंद्र असल्याने ब वर्ग तीर्थक्षेत्रांचा निधी 2 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे। कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन या कामासाठी नगरविकास विभागामार्फत 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री शिंदे यांनी नमूद केले। शासन हे वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून धर्म, प्रथा आणि परंपरांचा मान राखणारे आहे। भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याचे कार्य शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, आळंदी येथील ज्ञानपीठ स्थापनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे। गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। भारत देश आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। आळंदी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवण्यात यावा। हा प्रकल्प लवकरात मार्गी लावण्यात येईल। तसेच रुग्ण तपासणी केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा ही करा आणि भक्ती निवासाचे काम तातडीने सुरू करा असंही त्यांनी सांगितलं। मंत्री उदय सामंत म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथांच्या छपाईसाठी मराठी भाषा विभागामार्फत 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। या प्रकल्पाची अंमलबजावणी केवळ 3 महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आली असून ही बाब कौतुकास्पद आहे। पारायण प्रत केवळ 50 रुपयात उपलब्ध होणार असल्याने ती जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत पोहोचावी। तसेच गोशाळेच्या स्थलांतरणासाठी शासन प्रयत्नशील राहील असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमादरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान भक्ती निवास महाद्वार घाट सुशोभीकरण, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान बहुविशेषता रुग्णालय यांचे भूमिपूजन तसेच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण प्रत प्रकाशन आणि रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि घाट परिसराची पाहणी केली। शासनाकडून भक्त निवास बांधकामासाठी एकूण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 10 कोटी रुपये निधी तात्काळ देण्यात आला आहे। सुमारे 9813 चौरस मीटर जागेत 325 व्यक्तींसाठी राहण्याची सोय असलेली ही इमारत बांधण्यात येणार आहे। पूर्ण झाल्यानंतर ही इमारत संस्थान समितीकडे वापर आणि देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात येईल।
तसेच महाद्वार घाट सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी केले। यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त, ग्रामीण आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते। सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।